बातमी आहे जगामधल्या सर्वात मोठ्या आयटी संकटाच्या संदर्भातली। कारण मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये सध्या तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि याचा प्रचंड मोठा परिणाम हा वेगवेगळ्या सेवांवरती होणार आहे। व्यवहारांवरती सुद्धा अशाच पद्धतीचा परिणाम झाल्याचं दिसतंय। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवरती सायबर हल्ला झाल्याची सुद्धा शक्यता व्यक्त होतीये। मात्र नेमकी समस्या काय आहे याचाही शोध घेतला जातोय। जगभरामधल्या बँका, हवाई वाहतुकीसह अनेक सेवांचा सध्या खोळंबा झालेला आहे आणि स्क्रीनवरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथ अशा आशयाचा आणि अशा नावाचा एक एरर दिसतोय। जगभरामधल्या विमान सेवांवरती सुद्धा याचा परिणाम जाणवतोय। बँकिंग सेवांवरती सुद्धा परिणाम झालेला आहे आणि भारतामध्ये सुद्धा हा परिणाम जाणवताना दिसतोय। इंडिगो, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस या सगळ्यांची विमान सेवा सध्या बाधित झालेली आहे। ब्रिटनमध्ये काही काळ स्काय न्यूजचं प्रसारण हे ठप्प झालेलं होतं, मात्र काही वेळानं ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। तर मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये ज्या पद्धतीचा तांत्रिक बिघाड झालाय त्याचे परिणाम नेमके काय होत आहेत आपण बघूयात। अमेरिकेमध्ये 911 नंबरची तातडीची फोन सेवा बंद झालेली आहे। स्काय न्यूज चॅनलचं प्रसारण थांबवलं गेलं होतं, पुन्हा एकदा काही काळानं ते सुरू झालंय। ब्रिटनमध्ये सुद्धा रेल्वे सेवेवरती त्याचा परिणाम झालेला दिसतोय। बर्लिन, सिडनीमध्ये सुद्धा संगणकीय सेवांवरती मोठा परिणाम झालाय। अमेरिकेमध्ये अनेक विमान कंपन्यांची उड्डाणं रद्द झाली आहेत। भारतामध्ये सुद्धा परिणाम जाणवतोय। इंडिगो, स्पाइसजेट, अकासा ही विमानसेवा बाधित झाली आहे। तर एअर इंडिया एक्सप्रेसची विमानसेवा सुद्धा बाधित झाली आहे। जगभरामध्ये बँक आणि हवाई वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। जपानच्या टोकियो, नरिता विमानतळांवरती सुद्धा याचा परिणाम जाणवताना दिसतोय। अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलियामध्ये या बिघाडाचा सर्वाधिक परिणाम झालाय। ऑस्ट्रेलियामध्ये पेमेंट सेवेवरती सुद्धा याचा परिणाम जाणवतोय। ब्रिटन, जर्मनीमध्ये रुग्णालयामधल्या सेवांवरती सुद्धा परिणाम झालाय। सिंगापूर, स्पेन एअरपोर्टवरती चेक इन बंद झालेला आहे। त्यामुळे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या बिघाडाचे हे परिणाम आपण बघतोय। युरोपामधल्या सर्वाधिक वर्दळीच्या आम्स्टरडॅम विमानतळावरची सेवा ठप्प झाली आहे। 74% युजर्स मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये लॉग इन करण्यासाठी असमर्थ सध्या दिसत आहेत। त्यांना लॉग इन करता येत नाहीये। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भारती, या सगळ्याचा मोठा परिणाम सध्या झालेला दिसतोय। केवळ भारत नाही, संपूर्ण जगभरामधले जे वेगवेगळे देश आहेत आणि वेगवेगळ्या सेवा सुविधा आहेत त्यांच्यावरती हा परिणाम जाणवतोय। खरं तर गेल्या 2 तासापासून जगभरात सायबर आणीबाणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। इतका मोठा परिणाम झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की सगळी यंत्रणाच सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि मायक्रोसॉफ्टशी रिलेटेड गोष्टींवरूनच चालत असते आणि तीच मायक्रोसॉफ्ट विंडोज ठप्प झाल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला जे काही आणीबाणीचं चित्र आहे ते जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये दिसतंय। आपल्याला भारताचा विचार करायचा तर सुरुवातीला साधारण 2 तासापूर्वी आपल्याला जी माहिती मिळाली होती ती केवळ विमानतळावर काही विमान कंपन्यांचे लॉग इन होत नव्हते आणि जे चेक इन करायचं असतं लोकांना प्रवासासाठी ते चेक इन होत नाही आहे इथपर्यंतच माहिती मिळाली होती। मात्र त्यानंतर थोड्या वेळातच मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचा काहीतरी त्यामध्ये फॉल्ट आला आहे अशा पद्धतीची माहिती मिळाली। मात्र आता त्याची व्याप्ती किती मोठी आहे, त्याचे परिणाम किती मोठे झालेले आहेत ते आपल्याला दिसतात आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जगातले मोठे व्यवहार ठप्प झालेले आपल्याला दिसतात आहे। मग एअरलाईनवर तर सगळ्यात जास्त परिणाम आहे आणि भारतातही आत्ता आपल्याला सगळ्यात मोठा परिणाम जो दिसतोय तो एअरलाईन्सवर झालेला दिसतोय। सगळ्यात आधी आपल्याला इंडिगो, स्पाइसजेट, अकासा याच्याबद्दल माहिती मिळाली होती। मात्र थोड्याच वेळापूर्वी एअर इंडियाने सुद्धा ट्विट करून माहिती दिली आहे की एअर इंडियाचे सुद्धा लॉग इन सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत। त्यामुळे ज्या विमान कंपन्यांना साधारणपणे मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून काम करायचं असतं ते काम आता पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। त्यामुळे विमान सेवा विस्कळीत झालेली आहे भारतातली। मात्र जगभरातले परिणाम जसे जसे आपल्या समोर येतात ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेवांवर परिणाम झालेले दिसतात आहेत। जगभरातही विमान कंपन्यांचे जे लॉग इन्स आहेत ते होत नाही आहे। विमानतळ
तळं ठप्प झालेले आहेत. मग सिंगापूर एअरलाइन्सचं काम ठप्प झालेलं आहे. अमेरिकेत आपल्याला परिणाम जाणवतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बँकिंग सेवा आहे किंवा अनेक ठिकाणचे स्टॉक मार्केट सुद्धा बंद पडलेले आहे. कारण सगळ्या गोष्टी इंटरनेट, विंडोज या सगळ्याच्या माध्यमातून चालत असतात आणि सगळ्या जगाचं लक्ष आता लागलेलं आहे की मायक्रोसॉफ्टकडनं काय माहिती मिळते, मायक्रोसॉफ्ट काय सांगतं, नक्की काय बिघाड झालेला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने आता तर्कवितर्क लावले जातात आहे. हा काही सायबर हल्ला तर नाही, त्यांचं काही त्यांची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, अशा पद्धतीचे तर्कवितर्क होतात. मात्र मायक्रोसॉफ्टकडनं आता काय सांगितलं जातं, हा बिघाड आहे का, बिघाड कशा प्रकारचा आहे, किती मोठा बिघाड आहे आणि तो किती वेळात सुधरवला जाऊ शकतो, जेणेकरून जगभरातल्या या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत ज्या ठप्प झालेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ववत होतील. त्यामुळे आता लक्ष आहे ते हा बिघाड कधी दुरुस्त होतो आणि किती वेळात दुरुस्त होतो याच्याकडे. यामिनी. हो भारती, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने याची व्याप्ती वाढताना दिसते. म्हणजे बँकिंग सेवा असतील, IT क्षेत्र असेल किंवा हवाई वाहतूक असेल, या सोबतच आता जगभरामधल्या ज्या काही रुग्णालयं आहेत त्या रुग्णालयांवरती सुद्धा याचा परिणाम झालेला दिसतोय. तो किती धोकादायक आहे? नाही, मी जसं म्हटलं की आपल्याला आता सगळ्या इंटरनेट, विंडोज याच्या माध्यमातून सगळ्या ऑनलाईन गोष्टी आपण करत असतो आणि त्यामुळे या सिस्टीम्स बंद पडल्याबरोबर त्या सिस्टीमशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद पडताना दिसतात आहे. आणि म्हणून सुरुवात एअरलाईनपासून आपल्यापर्यंत माहिती आली होती. मात्र आता हळूहळू स्टॉक मार्केट्स म्हणा किंवा बँकिंग सेवांवर परिणाम होतो आणि रुग्णालयातलाही ऑनलाईन सेवा आपल्याला ठप्प होताना दिसतात. आणि खरोखर चिंतेची बाब आहे. जगभरात मी जसं म्हटलं सुरुवातीला की सायबर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच मी वारंवार जे म्हणते आहे की आता सगळ्या जगाचं लक्ष आहे ते मायक्रोसॉफ्टकडनं काय सांगितलं जातं, तो बिघाड किती मोठा आहे, किती लवकरात लवकर तो सुधरवला जाईल किंवा त्याच्यावर काही तोडगा निघेल, याकडेच आता सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अगदी धन्यवाद भारती, तुम्ही ही सविस्तर माहिती दिलीत यासाठी. आणि याविषयी बोलूयात. प्रशांत माळी, सायबर एक्सपर्ट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत सर, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये हा जो तांत्रिक बिघाड झालेला आहे त्याचा परिणाम असेल किंवा त्याचा धोका, त्याची व्याप्ती साधारणतः किती मोठी असू शकते? कारण जगभरामधल्या सेवांवरती त्याचा आता परिणाम होतोय. या सगळ्या सेवा हळूहळू ठप्प होताना दिसत आहेत. क्लाउड स्ट्राईक नावाची ही सर्वात मोठी जगामध्ये एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा फॅल्कन नावाचा सेन्सर आहे. तो सेन्सर सगळ्या मोठ्या कंपन्या आपल्या सायबर अटॅक्स थांबवण्यासाठी वापरतात. आणि नेमका त्याच जो फॅल्कन नावाचा सेन्सर आहे त्याच्यामध्ये खूप मोठी बिघाड झाल्यामुळे, तो व्यवस्थित चालत नसल्यामुळे सगळ्यांचे जे कॉन्फिगरेशन होते इन्क्लुडिंग मायक्रोसॉफ्ट हे सगळे बंद पडले. आणि हे बंद पडल्यामुळे ही अशी ब्लू स्क्रीन सगळ्याकडे येऊ लागली. आणि ह्यामुळे आता नुकसान म्हणजे खूप सारं मोठं नुकसान आहे. आत्ता आपल्याला इव्हॅल्युएट न करता येणार असं नुकसान आहे. कारण आत्ताच्या घडीला काही विमानं बंद झाली, रायन एअर सारखी, काही बँका बंद पडल्यात, काही स्टॉक एक्सचेंजेस बंद पडल्यात. माझं तर असं म्हणणं आहे की काही ऑपरेशन जे चालू असतील रोबोटिक्सच्या माध्यमातून ते पण आता बंद पडले असतील, कारण त्याकडे पण मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टम वगैरे वापरण्यात येते. आता आपण हे सांगू शकतो की जो ब्लॉकेज झालाय तो दळणवळणाचा झालाय, पण जर संध्याकाळ रात्रीपर्यंत हे पण कळेल की ह्याच्यामुळे कदाचित काही जणांचा जीव गेला असावा. अगदी धन्यवाद प्रशांत सर, तुम्ही याविषयीची माहिती दिलीत यासाठी. आणि आपल्यासोबत हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जोडले गेलेले आहेत. मुरलीधरजी, हा एक मोठा सायबर हल्ला झाल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते, कारण मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व्हरवरतीच या सगळ्याचा परिणाम जाणवलेला दिसतोय. भारतामधल्या विमान सेवांवरती सुद्धा परिणाम झालाय. काय काळजी घेतली जाते? क्लाउड सर्व्हिसेस डाऊन झाल्यामुळे एअरलाईन्स असेल, हॉस्पिटल असेल, बँकिंग असेल, प्रत्येक क्षेत्रालाच मला वाटतं ऑपरेशन सगळीकडेच ब्रेक झालेला आहे. परंतु याच्यामध्ये जी विमान सेवा आपण म्हणतोय त्याच्यामध्ये सुद्धा DGCA आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी तशी मॅन्युअली प्रोसेस सुरू आहे. परंतु या झालेल्या घटनेमुळे निश्चितच या सगळ्या यंत्रणावरती एक मला असं वाटतं की ताण आलाय. पण आमची सगळी टीम त्याच्यावरती अगदी मायक्रो लेवलला जाऊन मॉनिटरिंग करत आहे. हो मुरलीधरजी, या सगळ्याच्या संदर्भात आता मायक्रोसॉफ्ट कंपनी सोबत काही बोलणं झालेलं आहे का? काही माहिती मिळू शकली आहे का भारत सरकारची? नाही, आता ती अधिकृत माहिती माझ्याकडे आता नाही, कारण मी ती माहिती घेतोय आणि मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवरती याच्यावरती निश्चितपणे प्रयत्न सुरू असतीलच. परंतु आता मला काही विमान सेवेच्या संदर्भातली माहिती आहे ती निश्चितपणे मी संपर्कात आहे, त्याच्यावरती मॉनिटरिंग ठेवून आहोत आम्ही.
हो मुरलीधरजी, ज्या पद्धतीने हवाई वाहतुकीवरती परिणाम झालाय त्या दृष्टीने आता जे प्रवासी आहेत त्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का? त्यांची काही काळजी घेतली जाते का? नाही, आम्ही सगळ्या एअरलाईन्स कंपनींना सगळ्यांना काही आहेत त्यांना आम्ही सूचना दिल्यात की आपण प्रवाशांना या पद्धतीची माहिती दिली पाहिजे, त्यांना आपण अलर्ट केलं पाहिजे, त्यांना ही माहिती पहिली दिली पाहिजे, कारण ऐन वेळेला मग गैरसोय त्यामुळे आपली टळेल. त्यामुळे या सगळ्या एअरलाईन्स कंपनींना दिलेली आहे की आपण प्रवाशांना या संदर्भात सावध केलं पाहिजे, त्यांना ही माहिती दिली पाहिजे. अगदी धन्यवाद मुरलीधरजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.